मी एका गरीब कुटुंबातला मुलगा. माझ्या आईवडिलांनी मला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. पण त्यांचं आयुष्य कष्टातच गेलं. वडील शेतात मजुरी करायचे. माझं लग्नाचं वय झालं. पण माझ्यासारख्या गरीब मुलाला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं. गावातले लोक माझ्या आईवडिलांना टोमणे मारायचे. तुमच्या योगेशचं लग्न कधी होणार? की तो असाच राहणार? माझी आई रात्री गपचूप रडायची. तिची अवस्था आणि डोळे पाहून माझं मन भरून यायचं. पण मी काही करू शकत नव्हतो. माझ्या हातात काहीच नव्हतं. एक दिवस माझे लांबचे नातेवाईक बापूसाहेब घरी आले. ते खूप उत्साहात होते. त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं, मी योगेशसाठी एक खास स्थळ आणलं आहे. मुलगी सुंदर आहे आणि तिचं कुटुंबही श्रीमंत आहे. तुम्ही जर हे स्थळ स्वीकारलं तर योगेशचं आयुष्य बदलून जाईल. मी आश्चर्याने विचारलं, बापूसाहेब, मी एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे. त्यांना माझ्यासारखा मुलगा का हवाय पण? ते हसले आणि म्हणाले, त्यांची फक्त एक अट आहे. लग्नानंतर मुलाने शहरात राहायचं. ते त्याला घर, पैसे सगळं देऊन टाकतील. माझ्या वडिलांनी लगेच होकार दिला. मी वडिलांना नाही म्हटलो. पण वडील म्हणाले, योगेश, तुझं नशीब उघडलं असं समज. पण माझ्या मनात भीती होती. इतकं सगळं देणारं कुटुंब माझ्यावर का विश्वास ठेवेल आणि माझ्यावर एवढी कृपा का करताय? वडिलांना पुढे मी काहीच बोललो नाही. आई देखील तिथेच होती. तेव्हा माझ्या आईने माझा हात धरला आणि सांगितलं, योगेश, ही संधी सोडू नकोस. आम्हाला तुला सुखात पाहायचं आहे. तिच्या डोळ्यातली आशा पाहून मी तयार झालो. काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबाने मला पाहायला बोलावलं. मी माझी जुनी शर्ट पॅन्ट घालूनच गेलो. मुलीचं नाव साधना होतं. ती खूप सुंदर होती. तिची साडी आणि दागिने पाहून मी थक्क झालो. पण जेव्हा ती माझ्या समोर बसली तेव्हा तिने माझ्याकडे नीट पाहिलंच नाही. तिने फक्त एक प्रश्न विचारला, तुम्ही काय करता? मी सांगितलं, मी गावात छोटी दुकानं सांभाळतो. ती फक्त हसली आणि उठून गेली. मला वाटलं कदाचित ती लाजत असेल. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं, ज्याने माझं मन अस्वस्थ झालं. तिचे वडील माझ्याशी बोलले, तुम्ही आमच्या मुलीची काळजी घ्याल तर आम्ही तुम्हाला सगळं देऊ. मी होकार दिला. पण माझ्या मनात शंका होतीच. लग्न ठरलं. साधनाच्या कुटुंबाने सगळी तयारी केली. माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी गावात सगळ्यांना सांगितलं, आमच्या योगेशचं लग्न मोठ्या घरात होतंय. पण मी रात्री झोपताना दररोज विचार करायचो, मी योग्य निर्णय घेतला की नाही? तिला मी आवडलो असेल ना? पण ती माझ्याशी अजून काहीच बोलली नाही. पण तरीही मी स्वतःला समजावलं, लग्नानंतर सगळं ठीक होईल. लग्नाचा दिवस आला. साधना मांडवात इतकी सुंदर दिसत होती की मला माझ्या नशिबावर विश्वास बसेना की माझी होणारी बायको आहे. मी तिच्याकडे हसून पाहिलं, पण तिने डोळे खाली केले. हळूहळू सगळे विधी झाले आणि मी साधनासोबत शहरात तिच्या घरी गेलो. मी एका गरीब कुटुंबातला मुलगा आणि आता मला असं घर मिळालं की माझ्या स्वप्नातही बघितलं नव्हतं. माझ्या मनात आशा जागी झाली की आता माझं आयुष्य सुखी होईल. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या आशा धुळीला मिळाल्या. मी साधनाशी बोलायला गेलो. तिच्या जवळ जाऊन तिचा हात पकडला आणि ओठ तिच्या ओठावर ठेवले. पण ती थंडपणे म्हणाली, योगेश, थांब, मला थोडा वेळ हवाय. काही दिवस तू माझ्याजवळ येऊ नये असं माझं मत आहे. शिवाय मी खूप थकले आहे. माझ्या मनात बरेच प्रश्न आले. पण मी विचार केला की ती नवीन आयुष्याला सरसावते म्हणून मनात भीती असेल. मी तिला वेळ द्यायचं ठरवलं. स्वतःला समजावलं की तिच्या मनाप्रमाणेच वागायचं. हक्क गाजवायचा नाही आणि घाई तर मुळीच करायची नाही. दुसऱ्या दिवशीही ती माझ्याशी फारशी बोलली नाही. मी तिला दुसऱ्या दिवशी विचारलं, साधना, आपण जेवण एकत्र करूया का? ती म्हणाली, मी नंतर जेवण करेल.
तू माझी काळजी करू नकोस, तू जेवून घे. माझं जेवण झाल्यावर मी तिला म्हणालो, आपण फिरायला जाऊया, मला शहर बघायचं आहे. ती चटकन म्हणाली, मला वेळ नाही, मला बरीच कामं आहेत. मग मीही तिला जास्त जबरदस्ती केली नाही. आता ती रोज सकाळी तयार होऊन बाहेर जायची आणि रात्री उशिरा परतायची. तिला बरेच कॉल येत असायचे, पण ती माझ्यासमोर कधीच बोलायची नाही. मी नेहमी तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायचो, पण ती मला टाळायची. त्यामुळे माझ्या मनात असंख्य विचार वाढायला लागले. मी एका गरीब कुटुंबातला मुलगा, सगळं सोडून तिच्या जवळ आलो. पण ती माझ्याशी का असं वागते? काही महिने गेले. मी त्या घरात एकटा पडायचो. साधनाशी बोलायचा प्रयत्न करायचो, पण ती मला अडखळ उत्तर द्यायची. एकदा मी तिच्या समोर बसलो आणि विचारलं, साधना, मी तुझा नवरा आहे. तुला माझ्याशी बोलायला आवडत नाही का? मी काही चुकीचं केलंय का? ती चिडली आणि म्हणाली, अरे योगेश, तुला काय हवंय? हे बघ, मी माझं आयुष्य छान जगते, तू तुझं बघ. तिचे ते शब्द माझ्या हृदयात बोचले. मला वाटलं, मी एका गरीब कुटुंबातला साधारण मुलगा आहे. कदाचित मी तिच्या लायकीचा नाही, म्हणून ती माझ्याशी असं वागत असेल. पण माझ्या मनात शंका यायची. ती कुठे जाते? कोणाशी बोलते? ती माझ्यापासून काहीतरी लपवते का? मी रात्री झोपताना माझ्या आई वडिलांचा विचार करायचो. त्यांनी माझ्यासाठी किती स्वप्न पाहिली होती. त्यांना वाटत असेल की त्यांचा मुलगा खूप सुखी आणि आनंदी आहे, आणि मी इथे एकटा असा विचित्र अवस्थेत होतो. साधनाचं वागणं मला अस्वस्थ करायचं. सतत विचार करायचो, माझं काय चुकलं? का माझी बायको माझ्याशी असं वागते? काही आठवडे गेले. माझ्या मनातली शंका वाढतच गेली. साधना माझ्याशी बोलायची, पण तिच्या बोलण्यात कसलीच आपुलकी नव्हती. तिला सांगायचो, साधना, आपण एकत्र वेळ घालवूया, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती हसून टाळायची. योगेश, मला काम आहे, तू काहीतरी कर. माझ्या मनातलं दुःख वाढायला लागलं. मी एका गरीब कुटुंबातला मुलगा, तिच्यासाठी आई वडील सोडले होते. मग ती माझ्याशी असं का वागते? एकदा साधना रात्री उशिरा घरी आली. तिच्या कपड्यांचा परफ्यूमचा तीव्र वास येत होता. मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती माझ्याशी डोळे मिळवत नव्हती. मी तिला विचारलं, साधना, तू इतक्या उशिरापर्यंत कुठे होती? ती चिडली आणि म्हणाली, का? नाही सांगितलं तर मग काय? तू माझा पाठलाग करणार आहेस का? मी माझ्या मैत्रिणीकडे होते, कळलं? पण तिचं उत्तर मला खोटं वाटलं. माझ्या मनात नको ती शंका खोलवर रुजली. ठरवलं की मला माझ्या बायकोबद्दल सत्य कळलंच पाहिजे. एका दिवशी साधना नेहमीप्रमाणे म्हणाली, मी मैत्रिणीकडे जाते. तिच्या डोळ्यात कसली तरी गडबड दिसली. मी तिच्या मागे जायचं ठरवलं. माझं हृदय धडधडत होतं. मला भीतीही वाटत होती की मला काय सत्य समजणार आहे. मी घराच्या बाजूला पडलेली जुनी सायकल घेतली आणि तिच्या मागे निघालो. ती एका टॅक्सीत बसली. मी तिच्या मागे सायकल चालवत राहिलो. माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. माझी बायको कशीही असो, पण मी माझ्या बायकोवर प्रेम करायचो. जर ती माझ्याशी खोटं बोलत असेल तर काय करू मी? टॅक्सी एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. मी सायकल बाजूला लावली आणि गुपचूप जिना चढलो. साधना एका फ्लॅटमध्ये गेली. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. थोडा वेळ तिथेच थांबलो आणि आतमध्ये बघायला काही सुविधा आहे का ते बघू लागलो. मग मला एक खिडकी दिसली. मी खिडकीजवळ गेलो. खिडकीला एक छोटंसं भोक होतं. त्यामधून आत पाहिलं. माझ्या डोळ्यांसमोर तर भयानक आश्चर्य होतं. साधना एका मुलासोबत होती. ते एकमेकांना मिठी मारत होते. त्यांच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. माझी बायको, जी मला कधी जवळ येऊ देत नव्हती, ती त्या मुलासोबत इतकी जवळ होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी कितीतरी वेळ तिथे थांबलो. माझ्या डोळ्यात पाणी आलं.
माझ्या मनात प्रश्नांचा भुंगा घोंगावत होता. मी काय चुकीचं केलं? साधनाने माझ्याशी असं का केलं? मी घरी परतलो, पण माझं मन शांत होत नव्हतं. रात्री मी झोपलो नाही. साधनाचं त्या मुलासोबतचं दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीप्रमाणे तयार होऊन निघाली. मी तिला काहीच विचारलं नाही, पण माझ्या मनात राग आणि दुःख एकत्र जमा झालं होतं. मी ठरवलं की मला त्या मुलाबद्दल जास्त कळलं पाहिजे. मी साधनाच्या मागे पुन्हा गेलो, पण यावेळी मी जास्त सावध होतो. मी पाहिलं की ती त्या मुलासोबत एका कॉफी शॉपमध्ये बसली होती. तो मुलगा तिला काहीतरी बोलू लागला. साधना खळखळून हसत होती. मी त्याचं बोलणं लांबून ऐकलं. तो तिला म्हणाला, साधना, माझी बायको गेली की सगळी संपत्ती आपली. माझ्या हृदयात धस्स झालं. साधनाने त्याला होकार दिला आणि म्हणाली, पण लवकर कर. मला आता तुझ्यासोबत मोकळेपणाने राहायचं आहे. मी घरी परतलो. माझ्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं होतं. मी एक सामान्य कुटुंबातला मुलगा. मी साधनावर प्रेम करायचो, पण ती फक्त माझ्याशी लग्न करून मला फसवत होती. मला कळलं की त्या मुलाचं नाव शैलेंद्र आहे आणि तो विवाहित आहे. त्याने साधनाला संपत्तीचं आमिष दाखवलं होतं. ती त्याच्या प्रेमात पडली होती. माझ्या मनात राग आणि अपमान वाढला, पण मी काहीच करू शकलो नाही. काही दिवसांनी मला कळलं की शैलेंद्र आणि साधनाने एक भयानक योजना आखली आहे. त्यांनी शैलेंद्रच्या बायकोला मारण्याचा कट रचलाय. मला हे सगळं घरातल्या मोलकरीण पुष्पाकडून कळलं, जी आमच्या घरी काम करायची. पुष्पाने मला सांगितलं, साहेब, मॅडम रोज त्या मुलासोबत भेटतात. मी ऐकलं की ते काहीतरी वाईट करणार आहेत. मी तिला विचारलं, पुष्पा, पण तुला पूर्ण खात्री आहे का? ती रडायला लागली आणि म्हणाली, हो साहेब, पण माझं नाव कोणाला कळायला नको. मला ही नोकरी हवी आहे. मी तिला वचन दिलं की मी तिचं नाव कोणालाच सांगणार नाही. मी साधनाच्या वडिलांना, म्हणजे माझ्या सासऱ्यांना, सगळं सांगायचं ठरवलं. पण जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, तेव्हा साधनाने त्यांना आधीच खोटं सांगून ठेवलं होतं. ती म्हणाली होती की मी तिची काळजी घेत नाही, तो पुरुषात नाही आणि मीच तिला त्रास देतो. माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर ओरडायला सुरुवात केली, तू नपुंसक आहेस, आमच्या मुलीचं नशीब का फोडलंस? हे ऐकून काय बोलावं मला काहीच कळेना. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला असा अपमान कधीच सहन करावा लागला नव्हता. मी काहीच बोललो नाही आणि तिथून निघून गेलो. काही महिन्यांनी मला कळलं की शैलेंद्र आणि साधनाचा कट यशस्वी झाला होता. त्यांनी शैलेंद्रच्या बायकोला संपवलं, पण त्यांना माहीत नव्हतं की पोलिसांना त्यांच्या योजनेची कुणकुण लागली होती. शैलेंद्रच्या एका मित्राने पोलिसांना सगळं सांगितलं. शैलेंद्रला तात्काळ अटक झाली. साधनाला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप प्रयत्न केले, पण पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी बोलावलं. माझ्या सासऱ्यांना सत्य कळलं की साधना शैलेंद्रच्या प्रेमात होती आणि तिने त्याच्यासोबत मिळून हा कट रचला होता. त्यांनी साधनाला पैसे वगैरे देणं बंद केलं. मला वाटलं आता साधनाला तिच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे. मी आता एका ठिकाणी नोकरी करायला लागलो आणि साधनापासून वेगळं राहायला सुरुवात केली. कुसुमनेच मला नोकरी मिळवायला मदत केली होती. तिने माझ्यासाठी एक घरही भाड्याने शोधून दिलं, पण माझं मन शांत नव्हतं. माझ्या मनाला अजून काही समाधान मिळालं नव्हतं. साधनाने मला फसवलं होतं आणि माझ्या सासऱ्यांनी माझा अपमान केला होता. पण या सर्व प्रकरणात मी एकटा पडलो. मला काहीच सुचत नव्हतं. माझ्या आयुष्यात हे सगळं काय चाललंय काही कळेना. मी ठरवलं की मला साधनापासून कायमचं मुक्त व्हायला हवं. पण त्याच वेळी पुष्पा माझ्या आयुष्यात आली आणि मला एक नवीन आशा दिसायला लागली. साधनाच्या विश्वासघाताने माझं हृदय तुटलं होतं. पुष्पा माझ्या घरी धुणं भांडी आणि स्वयंपाकासाठी यायची.
ती मोलकरीण होती, पण तिच्या स्वभावात कसली तरी जादू जाणवायची. ती नेहमी हसऱ्या चेहऱ्याने वावरायची. तिच्या त्या हसण्याने माझं मन हलकं व्हायचं. हळूहळू मी पुष्पाशी जास्त बोलायला लागलो. एकदा तिने मला विचारलं, तुम्ही नेहमी उदास का असता? अगं पुष्पा, बघ ना माझ्या आयुष्यात काय काय होतंय. ती थांबली आणि म्हणाली, माझंही तसंच आहे, पण हसल्याने सगळं सोपं वाटतं. तिच्या शब्दांनी माझ्या मनाला स्पर्श केला. पुष्पाच्या बोलण्याने मला आधार वाटला. एकदा मी तिला विचारलं, पुष्पा, तू इतकं काम करतेस, कधीही सुट्टी घेत नाहीस. ती म्हणाली, साहेब, माझे आईवडील म्हातारे आहेत, त्यांच्यासाठी मी काहीही करेन. मला तिच्या मेहनतीचं कौतुक वाटलं. मी तिला सांगितलं, तुझ्यासारखी मुलगी मी कधी पाहिली नाही. ती लाजली आणि म्हणाली, साहेब, तुम्हीही खूप चांगल्या मनाचे आहात. त्या दिवशी माझ्या मनात पुष्पाबद्दल काहीतरी खास जाणवलं. ती फक्त मोलकरीण नव्हती, तर ती एक खंबीर आणि प्रामाणिक मुलगी होती. एकदा ती मला म्हणाली, साहेब, माझ्या आईवडिलांना भेटायचं का? मी होकार दिला. मग काही दिवसांनी मी तिच्या घरी गेलो. तिचं घर छोटंसं, पण तिने ते नीट ठेवलं होतं. तिचे वडील खाटेवर बसले होते. ती त्यांना औषध देऊ लागली. तिच्या आईने मला पाहून हसत विचारलं, हा कोण पुष्पा? ती हसली आणि म्हणाली, आई, हे साहेब, मी जिथे काम करते तिथले. मी त्यांच्याशी बोललो. मला जाणवलं की पुष्पा त्यांच्यासाठी किती मेहनत करते. तिच्या वडिलांचा पाय अपघातात गेला होता. ती एकटीच पूर्ण घर सांभाळायची. मी तिला विचारलं, पुष्पा, तू इतकं सगळं कसं सांभाळतेस? ती म्हणाली, साहेब, मला माझ्या आईवडिलांना सुखात ठेवायचं आहे. त्यांच्यासाठी मी काहीही करेन. मला तिच्या मेहनतीचं कौतुक वाटलं. त्या भेटीनंतर आमची मैत्री वाढायला लागली. पुष्पा माझ्यासाठी कधी कधी घरून जेवण आणायची. एकदा ती कढी भाकरी आणि ठेचा घेऊन आली. आम्ही माझ्या खोलीत बसून जेवू लागलो. ती म्हणाली, साहेब, तुम्हाला मराठमोळं जेवण आवडतं ना? मी हसून म्हणालो, पुष्पा, तुझ्या हातचं असेल तर सगळं आवडतं. ती लाजली आणि तिने डोळे खाली केले. मला तिच्या लाजण्यात गोडवा दिसला. माझं आयुष्य साधनाने उद्ध्वस्त केलं होतं, पण पुष्पाच्या सोबत असल्यावर मला नवीन आशा दिसायला लागली. पुष्पा माझ्याशी मोकळेपणाने बोलायची. एकदा ती म्हणाली, साहेब, मला माझ्या आईवडिलांसाठी एक छोटंसं घर घ्यायचं आहे. पुष्पा, तुझी स्वप्न खूप मोठी आहेत, पण मला खात्री आहे तू नक्की यशस्वी होशील. साहेब, तुम्ही मला खूप प्रोत्साहन देता. मी तिला म्हणालो, तुला एक बोलू का? हो, बोला ना. अगं, मला साहेब म्हणायची गरज नाही. मला रवींद्र म्हटलं तर खूप बरं वाटेल. हो का? ठीक आहे, आतापासून रवींद्र बोलेल. त्या दिवशी मला जाणवलं की पुष्पा माझ्यासाठी फक्त मोलकरीण नाही, तर एक खास व्यक्ती आहे. मी तिच्याशी बोलताना माझं सगळं दुःख विसरायचो. मी तिला सांगितलं, पुष्पा, तुझ्याशी बोललं की माझं मन हलकं होतं. ती हसली आणि म्हणाली, मग रोज बोलत जा की माझ्याशी. काही दिवसांनी पुष्पाच्या आईवडिलांना गावाकडे लग्नासाठी जायचं होतं. ती मला म्हणाली, साहेब, माझे आईवडील 2 दिवसांसाठी गावी जाणार आहेत. तुम्ही माझ्याकडे जेवायला याल का? आणि शक्य असेल तर रात्री माझ्याच घरी थांबा, कारण मला भीती वाटते. मी होकार दिला. माझ्या मनात तिच्याबद्दल कसली तरी ओढ वाढायला लागली होती. साधनामुळे माझं हृदय तुटलं, पण पुष्पा मला नवीन आयुष्याची दिशा दाखवायची. पुष्पाच्या साथीने मला माझं आयुष्य पुन्हा उमंगायला लागलं होतं. त्या संध्याकाळी मी पुष्पाच्या घरी गेलो. ती मला हसत म्हणाली, योगेश, तुम्ही खरंच आलात. मला अपेक्षा नव्हती की तुम्ही याल, पण तरीही मी वाट बघत होते. मग तिने माझ्यासाठी चहा बनवला. आम्ही गप्पा मारायला लागलो. ती म्हणाली, रवींद्र, मला एकदा सिनेमा बघायचा आहे. तुम्ही माझ्यासोबत याल का? मी हसून म्हणालो, पुष्पा,
तू सांगितलं तर मी कुठेही येईन. ती तर खूप लाजली. आता माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमाची जाणीव होऊ लागली. मी ठरवलं की उद्या तिच्यासोबत सिनेमा बघायला जाईन आणि तिच्यासोबत जास्त वेळ घालवीन. दुसऱ्या दिवशी मी पुष्पाच्या घरी गेलो. ती साध्या साडीत तयार झाली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू इतकं सुंदर होतं की मला तिच्याकडे पाहतच राहावंसं वाटलं. ती म्हणाली, रवींद्र, मी खूप उत्साहित आहे. मी कधीच सिनेमाला गेले नाही. मी हसून म्हणालो, पुष्पा, मग आज तुझ्यासाठी खास दिवस आहे. आम्ही थिएटरला पोहोचलो. सिनेमाचं नाव होतं सात प्रेमाची. ती मला म्हणाली, हा सिनेमा खूप भावनिक आहे म्हणे. तू माझ्यासोबत पूर्ण बघशील ना? मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो, पुष्पा, मी तुझ्यासोबत तू सांगशील ते बघेन. सिनेमा सुरू झाला. पुष्पा सिनेमात इतकी रमली की कधी ती हसायची, कधी डोळे पुसायची. मी तिच्याकडेच पाहत होतो. सिनेमात एक रोमॅन्टिक गाणं लागलं. तेव्हा मी तिच्याकडे पाहिलं. तिनेही माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक चमक होती. माझ्या मनात आलं की तिला सांगावं की मला ती किती आवडते. पण मी गप्प बसलो. सिनेमा संपला तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. पुष्पा म्हणाली, रवींद्र, खूप मज्जा आली. तुम्ही माझ्यासोबत आलात याचा मला खूप आनंद आहे. मी हसून म्हणालो, पुष्पा, खरं तर मलाच तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडतं. आम्ही जवळच्या हॉटेलमधून जेवणाचं पार्सल घेतलं आणि तिच्या घरी आलो. संध्याकाळचं जेवण आम्ही दोघांनी तिच्या घरीच करण्याचं ठरवलं होतं. आम्ही तिच्या छोट्या खोलीत खाली बसून जेवलो. ती मला सिनेमाबद्दल बोलत होती. रवींद्र, त्या दोघांचं प्रेम किती खरं होतं, नाही का? मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, हो पुष्पा, खरं प्रेम तेच जे एकमेकांना आधार देतं. ती शांत झाली. मला जाणवलं की ती माझ्या शब्दांचा अर्थ समजली आहे. जेवण झाल्यावर आम्ही तिच्या पुढच्या खोलीत गेलो. तिने टीव्ही लावला आणि आम्ही पलंगावर बसून गप्पा मारायला लागलो. ती मला तिच्या स्वप्नांबद्दल सांगायला लागली. रवींद्रजी, मला माझ्या आईवडिलांसाठी घर बांधायचं आहे. मला त्यांना सर्व सुख द्यायचं आहे. टीव्हीवर एक रोमॅन्टिक गाणं लागलं. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे जणू काही माझ्याशी बोलत होते. माझं हृदय धडधडायला लागलं. मी हळूच तिचा हात धरला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि लाजून हसली. मी म्हणालो, पुष्पा, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. ती लाजली आणि म्हणाली, रवींद्रजी, खरंच का? होय, खरंच पुष्पा. पण तिने माझा हात सोडला नाही. मी तिला जवळ ओढलं आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. ती लाजून म्हणाली, रवींद्रजी, काय करताय? पण तिच्या डोळ्यात आनंद दिसत होता. माझ्या मनात साधनाबद्दलचं दुःख होतं, पण पुष्पाच्या मी जवळ असताना सगळं विसरायचं. मी तिला मिठी मारली आणि तिनेही मला मिठी मारली. आम्ही एकमेकांना चुंबन द्यायला लागलो. त्या रात्री आम्ही एकमेकांना खूप प्रेम दिलं. आम्ही रात्रभर एकमेकांच्या जवळच राहिलो. मला पहिल्यांदा खरं प्रेम काय असतं ते कळलं. त्या रात्री आम्ही सगळं विसरलो आणि फक्त एकमेकांसोबत होतो. सकाळी मी जागा झालो तेव्हा पुष्पा मला हलवत होती. ती हसत म्हणाली, रवींद्र, तुम्ही तर खूप गाढ झोपलात. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, पुष्पा, तुझ्यासोबतची ही रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र होती. ती लाजली आणि म्हणाली, रवींद्र, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात. माझ्या हृदयात तिच्याबद्दल प्रेम अजून वाढलं. त्या दिवसानंतर आमचं नातं बदललं. पुष्पा माझ्याशी जास्त मोकळेपणाने बोलायची. ती मला तिच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची. मीही तिच्याजवळ माझ्या भावना व्यक्त करायचो. एकदा ती म्हणाली, रवींद्रजी, मला वाटतं आपण एकमेकांसाठी बनलो आहोत. मी तिला मिठी मारली आणि म्हणालो, पुष्पा, तू माझ्या मनासारखं बोललीस. ती मला म्हणाली, रवींद्रजी, माझ्या आईवडिलांना आपल्याबद्दल कधी सांगायचं? मी हसून म्हणालो, पुष्पा, तू तयार असशील तेव्हा सांग.
मला खात्री होती की तिच्या आईवडिलांना मी आवडेन, पण त्याचवेळी माझ्या मनात साधनाची भीती जाणवली. ती अजून माझी बायको होती. मला तिच्यापासून मुक्ती हवी होती. मी ठरवलं की साधनाशी घटस्फोट घ्यायचा आणि पुष्पासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं. पुष्पाच्या साथीने मला नवीन आशा मिळाली. त्या सिनेमाच्या रात्रीनंतर आमचं नातं अधिक खोल झालं. तिचं हसणं, तिचं माझ्याशी मोकळेपणाने बोलणं आणि तिची माझ्याबद्दलची काळजी मला सगळं दुःख विसरायला लावायची. साधनाचा विश्वासघात आणि शैलेंद्रसोबतचा खुनाचा कट उघड झाल्यावर तिच्या आयुष्याची वाट लागली होती. पोलिसांनी शैलेंद्रला जेलमध्ये टाकलं आणि साधनाला चौकशीसाठी बोलावलं. तिच्या वडिलांनी तिला पैसे देणं बंद केलं होतं. मी साधनाला भेटलो आणि सांगितलं, मला तुझा नवरा बनून जगायचं नाहीये, आपण वेगळे होऊया. ती चिडली आणि म्हणाली, तुला काय वाटतं, तू मला सोडून सुखी होशील? तिचे शब्द मला बोचले, पण मी शांत राहिलो. मी कोर्टामध्ये घटस्फोटाचे कागद दाखल केले. कोर्टात तिने मला खूप दोष दिले. ती म्हणाली की मी तिची काळजी घेत नाही आणि माझ्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद झालं. माझ्या सासऱ्यांनीही मला धमकावलं, तू आमच्या मुलीचं नशीब फोडलंस. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी काहीच बोललो नाही. पण शेवटी कोर्टाने आमचा घटस्फोट मंजूर केला. घटस्फोटानंतर माझ्या मनावर मोठं ओझं होतं. मला काही सुचत नव्हतं. मी माझ्या गावी परत जाऊ शकत नव्हतो, कारण माझ्या आईवडिलांना साधनाने मला फसवलं हे कळलं तर ते खूप दुःखी होतील. आता मी पुष्पाच्या खोलीच्या बाजूला माझी खोली घेतली. ती कधी कधी माझ्याकडे यायची आणि आम्ही एकत्र जेवण करायचो. एकदा तिने माझ्यासाठी तिच्या हातची उसळ बनवली होती. ती तिच्या गावच्या गोष्टी सांगायची. ती म्हणाली, रवींद्रजी, माझ्या गावात एक मोठा झरा आहे. मी लहानपणी तिथे खेळायचे. पुष्पा, कधीतरी आपण तुझ्या गावी जाऊया. ती हसली आणि म्हणाली, खरंच? तुम्ही माझ्यासोबत याल का? मला तिच्या बोलण्यात आपुलकी दिसली. आता आमचं नातं प्रत्येक दिवशी अधिक खोल होत गेलं. पुष्पाच्या आईवडिलांना मी एकदा परत भेटलो. ते खूप साधे आणि प्रेमळ होते. आता आम्ही एकमेकांना साथ द्यायला लागलो. एकदा मी तिला सांगितलं, पुष्पा, मला तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. ती तर खूप खुश झाली. पण माझ्या मनात एक प्रश्न होता, साधना आता काय करत असेल? मी ऐकलं की ती एकटी राहायला लागली होती. तिच्या वडिलांनी तिला पूर्णपणे नाकारलं होतं. मला तिची कीव यायची, पण तिने स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं होतं. मी ठरवलं की मला आता फक्त पुष्पासोबत पुढे जायचं आहे. पुष्पा माझ्यासाठी सगळं काही होती. मी तिच्यासोबत माझं नवीन आयुष्य घडवणार होतो. पुष्पाच्या साथीने माझं आयुष्य पुन्हा फुलायला लागलं. पुष्पाच्या प्रेमाने मला नवीन आयुष्य मिळालं. तिने मला फक्त नोकरी आणि राहायला जागा मिळवून दिली नाही, तर माझ्या मनातली निराशा दूर करून प्रेमाचा रंग भरला. एक दिवस मी आणि पुष्पा माझ्या खोलीत जेवण करत होतो. अचानक दारावर टकटक झाली. मी दार उघडलं. पाहिलं तर माझ्यासमोर साधना उभी होती. तिची अवस्था पाहून मला धक्का बसला. तिचे कपडे जुनाट होते. तिच्या डोळ्यात थकवा आणि पश्चाताप दिसत होता. ती रडत म्हणाली, रवींद्र, मी तुझी माफी मागते. मला माफ कर आणि माझ्यासोबत राहायला ये. पुष्पा माझ्या मागे उभी होती. तिने शांतपणे मला पाहिलं आणि म्हणाली, रवींद्रजी, आता तुम्हाला एक निवड करायची आहे. तुम्हाला आयुष्यभरासाठी साधना हवी की मी हवी? दोघींपैकी एकीची निवड करा. तिच्या शब्दांनी माझ्या मनात स्पष्टता आली. मी साधनाकडे पाहिलं आणि सांगितलं, साधना, तू माझ्याशी खोटं बोललीस. मला फसवलंस. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. मग मी पुष्पाचा हात धरला आणि म्हणालो, पुष्पा, मी तुझ्यासोबतच माझं आयुष्य घालवेन. तू मला खरं प्रेम शिकवलंस. पुष्पाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने मला मिठी मारली.
साधना रडत होती, पण माझं मन तिच्यावरून उडालं होतं. ती रडत रडतच निघून गेली. नंतर मला कळलं की साधनाचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तिच्या वडिलांनी तिला नाकारलं होतं आणि तिचे वडीलही जुगारात सगळी संपत्ती गमावून बसले होते. शैलेंद्र जेलमध्ये होता आणि साधना एकटी राहायला लागली होती. ती खोट्या प्रेम आणि पैशाच्या मागे धावली. शेवटी तिच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही. पुष्पाच्या आईवडिलांना आमचं नातं मान्य होतं. एकदा तिच्या वडिलांनी मला सांगितलं, रवींद्र, तू पुष्पाची खूप काळजी घेतोस. आम्हाला तुझ्यासारखा जावई मिळाला तर याचा आनंद, खूप आनंद होईल. मी त्यांना वचन दिलं, बाबा, मी पुष्पाला कायम सुखी ठेवेन. मग मी माझ्या आईवडिलांना सगळं सांगितलं. मी त्यांना साधनाबद्दल आणि पुष्पाबद्दल सत्य सांगितलं. माझी आई रडायला लागली आणि म्हणाली, रवींद्र, तू खूप दुःख सहन केलंस, पण पुष्पासारखी मुलगी मिळाली याचा आम्हाला आनंद आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं, पुष्पाला घरी घेऊन ये, आम्हाला तिला भेटायचं आहे. हो बाबा, लवकरच येईन. एके दिवशी मी माझ्या आईवडिलांना शहरात घेऊन आलो. मग पुष्पाने आणि मी कोर्ट मॅरेज केलं. मित्रांनो, माझ्या आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली, पैसा सर्व काही नसतो. आयुष्यात नाती आणि प्रेम यांना खूप महत्त्व आहे. साधनाने पैशाच्या आणि खोट्या प्रेमाच्या मागे धावून स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं, पण पुष्पाने मला खऱ्या प्रेमाची किंमत समजावली. मी आता पुष्पासोबत माझं आयुष्य प्रेमाने आणि विश्वासाने जगणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.